बंद शांत बसा, सरळ बसा, सहज बसा. घरी तुमच्या वेळेनुसार किती वेळ करता येईल तेवढा वेळ ओमचं गुंजन करा. या पद्धतीने ओमचं गुंजन करायचं आहे. 15 सेकंद शांत बसायचं आहे. डोळे बंद. भगवंताचं चिंतन करा, गुरुचं चिंतन करा. स्वामी समर्थ भगवंताची अमूल्य अशी मूर्ती, त्यांचा अमूल्य असा देह आपल्या डोळ्यासमोर घ्या आणि त्यांच्या महापवित्र चरणापासून, पिंड्यापासून, डोक्यापासून, मांड्यापासून, बेंबीपासून, पोटापासून अशा तिने न्यायालयात किती सुंदर मूर्ती आहे. डोळे बंद. हाताला हात रगडा. आपले हात जगन्नाथ. आपल्या हाताची ऊर्जा आपल्या हाताला सकट आपल्या हाताची ऊर्जा डोळ्यात द्यायची आहे. रगडा 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 रगडा. डोळ्यावर ठेवा. हात दोन्ही हात बंद करा. दोन्ही हात डोळ्यावर ठेवा. आम्ही शक्ती राहते आणि पाहिजे 2-3 वेळा डोळे उघडा. हात ताकद लावून बंद करा. डोळे बंद करा. राहिलेली हाताची ऊर्जा, ताकद, शक्ती, विद्युत डोक्याला द्या, मांडीला द्या, छातीवरून फिरवा, पोटावरून फिरवा, गुडघ्याला फिरवा. आपल्या हाताकडे बघा. आपले हात जगन्नाथ. तुमच्या हातात खूप मोठी शक्ती आहे. अलग लक्षात या पद्धतीच्या प्रणाम सांगितले. आता एक आसन तर जरूर करा. आता घरी इथं घरी नाही, तुम्हाला हे नाही, एवढं एक आसन पाणी पिऊन करा. अत्यंत महत्त्वाचं असेल. किडनी स्टोन चाला असेल, किडनीचे खडे होऊन लगी वाटत जाते. पोटाची चरबी कमी होईल. जसं दोघी कापड पिळतो त्या पद्धतीनं पूर्ण शरीराला पिळायचं. मी करून दाखवतो आता. पोटाची चरबी कमी होईल, मूत्रकळा कमी होईल, पूर्ण नस नाल्या पूर्ण शरीराच्या पिळल्या जाते. फक्त डोके पिळत नाही आणि इथून हात पिळत नाही. बाकी पूर्ण पोट, कंबर, पाठ, छाती, कंबर, नितंब, मांड्या, गुडघं, घोटं सर्व पिळलं जातं. ताकद हात पिळत आहे. आता कसं करायचं बघा. या पद्धतीनं पाठीवर झोपायचं आहे. तुमच्या पायापोट एवढी हेक्टर करा. करता प्रॉमिस, वचन, हात वर करा. कोण कोण करणार आता हे केलेलं आहे. कोण 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 करणार नाही, कोण कोण करणार नाही. ठीक आहे, अभिनंदन. तुमच्या अशी पाठीवर झोपायचं आहे. खूप सोपा आणि खूप साधा आहे. साधा आहे. फायदा 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 खूप फायदा. कंबर दुखणार नाही, मॉडलाईज होणार नाही, स्लीप डेक्स होणार नाही, मणक्यात गॅप पडणार नाही, मग मानेत गॅप पडणार नाही, पाठीचा कणा कार्यक्षम राहील, पोटाची चरबी कमी होईल. त्याच्यानंतर तुमचं नसणाऱ्या पूर्ण पिल्या जातील. त्याच्यानंतर किडनी स्टोन होणार नाही, मूत खराब होणार नाही. किती आजार असं झोपायच्या पाठीवर. योगाच्या पुस्तकात आहे. दोन्ही हात खांद्याच्या लेवलला, तेवढा हात आकाशाकर, चेहरा आकाशाकर. दोन्ही गुडघ्यात पाय वाकवायचे. दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर, दोन्ही पायात अंतर. गुडघे डाव्या बाजूला, मान उजव्या बाजूला. गुडघे उजव्या बाजूला, मान डाव्या बाजूला. गुडघे डाव्या बाजूला, मान उजव्या बाजूला. गुडघे डाव्या उजव्या बाजूला, मान डाव्या बाजूला. डावा उजवा अपोजिट साईड. काय त्रास आहे. किती साधा आहे पण मेलेला उठण्यासारखा. ताकद लावून देव असं ताकद लावून पूर्ण शरीराला निचोड देणार, मिळून टाकायला. या पद्धतीने किती एवढी एक तर करा. ही पोटावरची 2 करा. भुजंगासन कबरीसाठी उत्तम. वैद्य वगैरे कबरी दुखायला ते भुजंगासन. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. असं 5-7 वेळा करा. आणि त्याच्यानंतर सर्वासन. हात इथं घ्या. त्याच्यानंतर बलुराम धनुरासन, हे नौकासन. एवढं तुम्ही केला तर तुम्ही
जिंकला. आता मी एक 5 मिनिटात 4-5 आसनं खूप कठीण आसनं दाखवतो. तर हे माझा पायाचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तिथे इकडचं चाक गेलं आहे. या ठिकाणी कुणीही बघा एक राड आहे, पण मी हिंमत सोडली नाही. तिथे राड आहे 2. माझा हा पाय किती खाली येते बघा. माझी चुकी करत नाही बंधून. माझा उद्देश एकच आहे, या वयात मी करतोय, या वयात मी करतोय, तर तुम्ही का करू नये? तुम्ही करावं ही माझी कळकळ आणि तळमळ आहे. बाकी काही उद्देश नाही. तर हा पाय बघा किती खाली आला. हा पाय इकडे येते, हा पाय येत नाही. खूप कठीण आसनं आहे ते. तुम्ही काय कठीण आसनं करू नका. आम्हाला शिकवायला बघा 4-5 दिवस तिथे आपण रोज सकाळी घेऊ 5 ते 7. आम्ही यायला तयार आहे. तुम्ही आता बघा खूप कठीण आसन आहे ते उग्र आसन आहे. कोणी मोबाईलवर फोटो काढा. अरे काढो यार. बरं ठीक आहे. हे बघा तुम्हाला नमस्कार करतोय. हे पर्वतासन. आता भारत मातेला धनी मातेला नमस्कार करतो. याच्यामध्ये धड काढतो. का आम्ही मेलो का? हे हनुमान असं बोललं का? हे एक 5 शिरा असं. अपना आरोग्य अपने हाथ में है, इस बात को भूलना नहीं. तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे, हे अगदी गॅरंटी आहे. अगदी दीपात शिरास. आता पायाने हाताने तुम्हाला नमस्कार करतो. हस्तपाद नमस्कार. आता हे पाय असे उलटे होते, गुडघे जमिनीला उलटे होते. मोडतंय का? मोडत नाही. कसं काय मोडत नाही? बस का? बस बस बस. आता बद्ध पद्मासन. किती वेळी बसवा. दोन्ही हातानं मागच्या बाजूनं दोन्ही पायाचे काय केलंय? पंजे पकडले. माझ्या टाचा कुटायचा. बेंबीच्या खाली पूर्ण आपला घाण भाग असते. बेंबीच्या खाली 2 चिमण्या आहेत. किडनी स्टोन सुद्धा पडून जाईल आणि पोट साफ व्हायला मदत होईल. म्हणून मला जे काय आपल्या पोटात मन असतं ते बेंबीच्या खाली असतं. त्याच्यासाठी हे जे कठीण असण्याचे, पण हिंमत केलं तर काही या जगात कठीण नाही. नाक जमिनीला लावण्याचा प्रयत्न केला. या पद्धतीनं आता त्याच्यापेक्षा कठीण आहे. पद्म मयूरासन आणि मयूरासन.
आता पोटाचे 4-5 प्रकार दाखवतो तुम्हाला. 2 मिनिटं राहिले. 4-5 प्रकार दाखवतो. अग्निसार, उद्यान बंद, एवढंच. पोटाचा हा भाग आज जाईल, नळ पुढे येते. आता डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला हळूहळू आणि वाम नवली आणि दक्षिण नवली. आता गोल फिरवतो डाव्या बाजूनं आणि उजव्या बाजूनं. अशा रीतीनं संपला का? आता प्रार्थना करू. प्रार्थना करून संपू. बस. संपू. तर बंधू बहिणी, बाळ गोपाळ सर्वजण हा सर्वजण हात जोडण्याची कृपा करा. माझी भारत माता, माझी गोमाता, माझी तुळशी माता, माझी गंगा माता, माझी आई वडील, माझी माऊली ज्ञानेश्वर भगवान, माझे शिरोमणी जगद्गुरु वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज भगवान, माझे एकनाथ महाराज भगवान, माझे रामदास स्वामी महाराज भगवान, माझे सत्य